मित्रांनो नमस्कार. आणि तुम्ही हा समोरचं जे दृश्य बघता आहे मित्रांनो, याला म्हणता फड्या निवडुंग. याचं जे सायंटिफिक नाव आहे ओपुनिशा फायकस इंडिया, आणि इंग्लिशमध्ये याला प्रिकली पियर कॅक्टस असे म्हणतात. हा काटेरी वनस्पती प्रकार कमी पाण्यातही सहज जगतो. शेताच्या कुंपणासाठी आणि दुष्काळी भागात याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. याला फळ्यांमध्ये पाणी साठवलेले असते, त्यामुळे उष्ण वातावरणातही तो तग धरतो. काही ठिकाणी निवडुंगाचे फळे आणि औषधी उपयोगही केले जातात. म्हणून निवडुंग हे फक्त काटेरी झाड नसून निसर्गातील एक मजबूत देणगी आहे. मी याची तुम्हाला रोचक थोडी माहिती सांगतो मित्रांनो. निवडुंग पाण्याशिवाय अनेक दिवस जगू शकते. हा वनस्पती प्रकार वाळवंटी भागात मोठ्या प्रमाणात आढळतो आणि काही देशात याची फळेही खाल्ली जातात. निवडुंगाचे नुकसान सांगतो. काटे शरीरामध्ये घुसू शकतात, काही ठिकाणी अतिवाढ होते व लहान मुलांना आणि जनावरांना इजा होऊ शकते. आणि याचं पर्यावरणाचं महत्त्व आहे. कमी पाण्यात वाढते, जमिनीतील धूप कमी करतो आणि उष्ण हवामानात हा टिकून राहतो. आणि निवडुंगाचे औषधी पण उपाय मित्रांनो. सूज कमी करण्यासाठी, जखमेवर व पोटाच्या काही तक्रारीमध्येही याचा उपयोग होतो. पण औषध म्हणून वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि निवडुंग कुठे कुठे आढळतं? महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कोरडे डोंगराळ भाग आणि शेतीच्या बांधावर वगैरे. आता ही जी शूटिंग काढतो आहे मी मित्रांनो, हे शेतीच्या बांधावर काढतो आहे. हे जे फळ आहे हे काही ठिकाणी पिवळे पण फळ येतात, काही ठिकाणी हे लाल फळ आहे.